भोकरदन तालुक्यातील आव्हाणा येथे गव्हाचे काड जाळल्यामुळे लागलेल्या आगीत शेजारील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून एकूण सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की आव्हाणा येथील गट क्रमांक 508 मध्ये शेतकरी सुदाम गायकवाड यांनी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतातील गव्हाचे काड पेटवले। मात्र वाऱ्याच्या वेगामुळे ही आग शेजारील शेतात पसरली आणि मोठे नुकसान झाले। या आगीत शेजारील शेतकरी विकास तायडे यांच्या शेडला आग लागून मोठे नुकसान झाले। यामध्ये 25 पीव्हीसी पाईप, 1 एकर क्षेत्रावरील ठिबक सिंचन संच जळून खाक झाला असून सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। तसेच या शेडमध्ये असलेल्या 2 गायी आगीत जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। तसेच शेजारील शेतकरी नारायण गायकवाड यांचेही 1 एकर क्षेत्रावरील ठिबक सिंचन पूर्णतः जळून खाक झाले असून त्यामध्ये अंदाजे 50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून गव्हाचे काड जाळण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे।